पोलिसांनी पाकिस्तानशी संबंधित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केलेला आहे आणि या 5 संशयितांना अटक केली आहे। यापैकी 3 नवीन अटकेत आहेत तर दोघांना यापूर्वी अटक झालेली आहे। मुख्य संशयित अशरफ दानिश हा भारतातून हे मॉडेल चालवत होता आणि पाकिस्तानातील हँडलर्स सोबत सोशल मीडियाद्वारे संपर्कात होता। त्याने तरुणांना भडकवून दहशतवादी कारवायांसाठी भरती केली होती। या गटाने सामाजिक द्वेष पसरवण्यासाठी ऑनलाईन गटही चालवले। 4-5 राज्यात छापे टाकून या 8 संशयितांची चौकशी झालेली। दिल्लीतून 2, मध्य प्रदेश, हैदराबाद आणि रांचीमधून प्रत्येकी 1 अशा व्यक्तींना अटक झाली। दानिशकडून पिस्तूल, गोळ्या, रसायनं, स्फोटकं बनवायचं साहित्य, लॅपटॉप, मोबाईल, रोख रक्कम असं सामान जप्त करण्यात आलंय। त्यातले 2 जण महाराष्ट्रातले आहेत, आफ्ताब आणि अन्सारी, तर सुफियान अबू बकर अशी या दोघांची नावं आहेत। दिल्ली पोलीस आणि एटीएसने पाकिस्तानशी संबंधित दहशतवादी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे। टार्गेट किलिंगची जबाबदारी असलेल्या ठाण्यातल्या दोघांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे। दिल्लीमधून शस्त्रास्त्र घेऊन परतत असताना ठाण्यातल्या दोघांना अटक झाली आहे। दिल्ली पोलिसांनी पकडलेल्या आरोपींकडून ही मोठी माहिती समोर आली आहे। 5 राज्यांमध्ये कारवाई करण्यात आली। 5 जणांना अटक झाली आहे। आयडी बनवण्याचं सामानही जप्त करण्यात आलं आहे। ठाण्यात राहणारा आफ्ताब आणि सुफियान अबू बकर अशा दोघांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे। कारवाईत हत्यारं आणि आयडी बनवण्याचे साहित्य सापडले। दिल्ली पोलीस, एटीएस आणि गुप्तहेर यंत्रणांनी संयुक्त कारवाई केलेली आहे। जमीन खरेदी करून नंतर भारतात खिलाफत चळवळ निर्माण करण्याचा त्यांचा डाव होता। हवालामार्फत फंडिंग केली जात असल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीमध्ये समोर आली आहे। झारखंडमधून पकडलेल्या दानिश नावाच्या व्यक्तीचे पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांशी संबंध होते।